पुणे महानगरपालिकेच्या 2017मध्ये जी निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने वचननाम्यामध्ये पुण्याच्या चारही बाजूला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं वचननाम्यामध्ये सांगितलं होतं. पुण्यातील पश्चिम भागामध्ये एकमेव प्रशिक्षण केंद्र व अग्निशमन केंद्र 2018 पासून आम्ही सुरू केलं. त्याच्यामध्ये ॲम्युनिटी स्पेस 11 गुंठे आणि रिझर्वेशनचं 44 गुंठे हे क्षेत्र मी पाठपुरावा करून पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात घेतलं आणि भवन विभागाकडनं या कामाला सुरुवात झाली. टप्प्याटप्प्यानं दरवर्षी याच्यामध्ये निधी घेत असताना काही अडचणी आल्या. कोरोना काळामध्ये सुद्धा थोड्या अडचणी आर्थिक बाबीमध्ये आल्या, परंतु आम्ही त्याच्यामध्ये पाठपुरावा केल्यामुळे याच ठिकाणी भव्य अशी इमारत, 5 मोठ्या अग्निशमन गाड्या, 2 गाड्यांचं गॅरेजची व्यवस्था आणि 5610 स्क्वेअर फुटाचा हा चौरस मीटरचा हा भूखंड ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये प्रशिक्षण केंद्रासाठी साधारण 8 फ्लॅट याच्यामध्ये तयार केलेले आहे. पाण्याची जी क्षमता आहे ती 2,65,000 एवढ्या पाण्याच्या क्षमतेने या ठिकाणी टाक्याची व्यवस्था केलेली आहे. असं भव्य दिव्य या परिसरामध्ये सर्व लोकांना अग्निशामकच्या माध्यमातून सर्व सोय या ठिकाणी केलेली आहे. आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्दिष्ट असं आहे की यामध्ये शेजारच्या आमच्या परिसरामध्ये व बावधन कोथरूड परिसरामध्ये जे मोठमोठ्या उंच उंच इमारती आहे, शाळा कॉलेजेस आहे, यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही याच ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आणि बाहेरगावचे काही जे कर्मचारी येतात त्यांचंसुद्धा प्रशिक्षण केंद्र याच ठिकाणी व्हावं आणि पुण्यातलं एकमेव प्रशिक्षण केंद्र हे आम्ही पाठपुरावा करून आदरणीय स्वर्गीय खासदार गिरीश बापट साहेब यांच्या सुरुवातीला यांच्या काळामध्ये आणि आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीअण्णा मोहोळ यांच्या बजेटमधून त्यांनी आम्हाला हे उपलब्ध करण्याचं संधी दिली आणि मग दरवर्षीप्रमाणे आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करून ही इमारत पूर्ण करण्यासाठी मग त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, खडकवासला मतदारसंघाचे आमदार आदरणीय भीमरावांना तापकीर असतील यांच्या माध्यमातून आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीअण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आणि अग्निशमन केंद्र सुरू केलेलं आहे. चांदणी चौकासारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी पश्चिमेकडील एक प्रवेशद्वार हे अत्यंत गडकरी साहेबांच्या माध्यमातून हे पूर्ण झालेले आहे. मी सुद्धा याच्यामध्ये खूप पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. याच ठिकाणी 3 शिफ्टमध्ये कर्मचारी आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये सध्या 10 कर्मचारी असे 30 कर्मचारी याच ठिकाणी आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. लोकार्पण सोहळा त्याचा झालेला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व लोकांना याच्यापासून सर्व वापरण्यासाठी या सुखसोयी आहे या आज या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. मी सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करतो याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याच्याशी सर्वांनी कॉन्टॅक्ट करून मग प्रशिक्षण केंद्र असेल किंवा ज्यावेळेस आपत्तीकारक काही घटना घडल्या तर त्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील नामे, प्रभारी अग्निशमन अधिकारी, चांदणी चौक. या भागामध्ये 14 एप्रिलपासून आपण इथं कार्यरत आहोत. या भागात बावधन, कोथरूड, उजवी भुसारी, डावी भुसारी या भागामध्ये आगीचे कॉल, इतर असणारे कॉल यासाठी आम्ही इथं उपलब्ध आहोत. मेन म्हणजे चांदणी चौकामध्ये अपघात वर्ध्या होतात, त्यावेळेला रेस्क्यूची गरज लागते आणि ते रेस्क्यूसाठी आपण इथे एक रेस्क्यू गाडी आणि फायर गाडी अशा 2 गाड्या आपल्या इथे उपलब्ध आहेत. रेस्क्यू कॉल आपण ह्या भागामध्ये करतो अपघात वर्दीचे. अजून इतर आहेत वनवा वगैरे हे आगीचे कॉल वगैरे चालूच आहेत. म्हणजे
आतापर्यंत म्हणजे 350पर्यंत कॉल झाले